माहिती आहे गायत्री आणि गोपाळची. गोपाळ लक्ष्मण गुंडा, वय वर्ष 30, उळे गावात जन्मलेला वाढलेला एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, जो शाळा शिकून थोडेफार वाचनात रमायचा, पण त्याला फार मोठं शिक्षण घेण्याची संधी मिळाली नव्हती. तो आपल्या वडिलांसोबत शेतात काम करत असे आणि छोट्या छोट्या गावामध्ये मजुरीच्या कामालाही मदत करायला जात असे. गोपाळचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता. तो फारसा सवंगड्यांमध्ये रमायचा नाही, पण तो जवळच असेल तर त्यांच्यावर जीव टाकणारा मित्र म्हणायचे की गोपाळ खूप भावनिक आहे. तो एखाद्या गोष्टीला मनावर घेईल तर ती कधीच विसरणार नाही. प्रेमातही तो तसाच होता. ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला तिला आयुष्यभर जपण्याचा निश्चय करणारा. गायत्री गोपाळ गुंड, वय वर्ष 22, मूळगाव शेजारी शिकलेली आणि सुशिक्षित घरातील मुलगी. तिचं व्यक्तिमत्व हसमुख, गोड बोलणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि बोलण्यात शहाणपण. ती गावातल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेत असे आणि त्याच मार्गाने तिची आणि गोपाळची भेट झाली होती. गायत्रीच्या मैत्रिणी सांगतात की ती प्रेमात पडली होती, पण तिच्या घरच्यांना ही गोष्ट सहज स्वीकारायची नव्हती. तिच्या वडिलांना वाटलं की गोपाळ आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही, पण शेवटी तिच्या आग्रहामुळे आणि गोपाळच्या प्रेमळ वागण्यामुळे दोनही घरच्यांनी मान्यता दिली. गोपाळचं कुटुंब साधं. वडील लक्ष्मण गुंड हे धार्मिक प्रवृत्तीचे, आई गृहिणी आणि एक छोटा भाऊ. त्याचं आर्थिक जीवन सामान्य होतं, पण तिथं आत्मसन्मान आणि संस्कार होते. घरात शिस्त होती. गोपाळला त्याच्या आईवडिलांची खूप काळजी वाटायची. गायत्रीचं कुटुंब थोडं वेगळं होतं. वडील शिक्षक आणि प्रतिष्ठेवर भर देणारे. ते गायत्रीच्या भविष्याबाबत फार जागरूक होते. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. लग्न झाल्यानंतरही ते तिच्याशी नियमित संपर्कात होते. त्यामुळे काही वेळा गोपाळला त्रास होई आणि 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये गोपाळ आणि गायत्रीनं प्रेमविवाह केला. दोन्ही घरच्यांनी मान्यता दिली आणि गावामध्ये अनेकांच्या भुवया उंचवल्या. जातपात, सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये प्रेमविवाह अजूनही सहज स्वीकारला जात नाही, पण गोपाळ आणि गायत्रीनं हे सगळं बाजूला सारलं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. हे सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये. लग्नानंतरचे काही आठवडे अतिशय सुखद होते. दोघेही एकमेकांमध्ये रमले होते. घरातील मंडळीही समाधानात होते. गावकरी म्हणायचे, यांचं प्रेम खरंच आहे. पण लग्नानंतरचा संसार प्रेमाच्या बाहेरही अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतो आणि कदाचित त्याच जबाबदाऱ्या दोघांनाही घेता आल्या नाही, पेलता आल्या नाही. शेवटच्या काही आठवड्यामध्ये गोपाळ आणि गायत्री यांच्यात खटके उडू लागले. काहीशा किरकोळ गोष्टीवरून वाद व्हायचे. काही वेळा गोपाळ गायत्रीच्या मोबाईल वापराबाबत विचारायचा. तिला कोणी कॉल केला, ती कोणाशी बोलते. काही वेळा त्याचा स्वर संशयास्पद होई. गायत्रीचा शांत आणि सुसंस्कृत वागणं कधी कधी गोपाळला खटकायचं. त्याला वाटायचं की त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि गायत्रीला वाटायचं की गोपाळ तिच्यावर अविश्वास दाखवतोय. आणि या नात्यामध्ये संवादाचा अभाव वाढत गेला. दोघंही व्यक्त होण्यास कमी पडत होते. मनात साठलेल्या गोष्टींनी एकमेकांपासून अंतर वाढत गेलं आणि 2025च्या 17 जून आषाढी एकादशीच्या दिवशी गावातल्या घरामध्ये कीर्तनाचं वातावरण. गोपाळचे आईवडील आणि इतर सदस्य कीर्तनासाठी घराबाहेर गेले होते. घरात फक्त गोपाळ आणि गायत्रीच होते. संध्याकाळ उलटली. कीर्तन झालं. लोक परतले, पण जेव्हा ते घरी पोचले दार उघडत नव्हतं. अखेर दार तोडण्यात आलं आणि जे दिसलं ते पाहून कोणत्याही नजरेला पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. गायत्री जमिनीवर निश्चित पडलेली होती. तिच्या गळ्याभोवती मोबाईल चार्जरची वायर घट्ट आवळलेली होती. ती आधीच मृत होती आणि दुसऱ्या खोलीत गोपाळने स्वतःला गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
प्राथमिक अंदाज होता की हत्या आणि आत्महत्येची घटना आहे. कोणतीही सुसाईड नोट आढळली नव्हती. घरात फारशी झटापटही नव्हती. हे जणू एका शांतपणे ठरवून केलेल्या कृतीचं चित्र होतं. पोलिसांनी गायत्रीचा मोबाईल तपासणीसाठी घेतला. तिथे काही संदेश, कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. एकही मित्र, सखी किंवा नातेवाईक हे सांगू शकत नाही की इतक्या टोकाचं पाऊल गोपाळनं का उचललं. या घटनेमागे प्रेम अपयशी ठरलं का समाजाच्या अपेक्षांनी त्यांना गुदमरायला लावलं. अनेक गावकरी म्हणतात की गोपाळला लग्नानंतर आर्थिक आणि सामाजिक दबाव जाणवू लागला होता. गायत्रीचं शिक्षण, तिच्या घरच्यांची अपेक्षा आणि तिचं थोडंसं स्वतंत्र वागणं या गोष्टी गोपाळला स्वीकारता आल्या नाही. प्रेमातला विश्वास कधी संशयात बदलतो हे कळतच नाही आणि तेव्हाच प्रेमातला गोडवा कटुतेमध्ये बदलला. दोघांनीही कधी कोणाला सांगितलं नाही, पण त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. संवाद हरवला आणि शेवटी अतिभावनिक गोपाळनेच एका क्षणी अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. ही घटना केवळ गोपाळ आणि गायत्रीची नाहीये, तर ही घटना आहे आजच्या ग्रामीण भागातील प्रेमाच्या संघर्षाची, संवादाच्या अभावाची आणि मानसिक आरोग्याविषयी दुर्लक्षाची. गोपाळ आणि गायत्री गेली, पण मागे ठेवून गेले एक प्रश्न. काय झालं असतं जर कोणी त्यांचं ऐकलं असतं? काय झालं असतं जर दोघांमध्ये संवाद झाला असता? कधी कधी प्रेम पुरेसे नसतं, त्याला समजून सामंजस्य आणि वेळ लागतो. आणि कधी कधी फक्त एक क्षण असतो जो सगळं बदलून टाकतो, कायमचं. या घटनेतून आपण काय शिकावं? तर प्रेम हे केवळ भावना नाही, तर त्यात विश्वास, संवाद आणि समजूतदारपणा लागतो. एवढंच नव्हे तर नात्यामध्ये अडचणी आल्या की त्या मनात न साठवता बोलणं अत्यंत गरजेचं असतं. संशय, अपेक्षा आणि दबाव याचा भार जर कोणी एकट्याने पेलायचा ठरवला तर प्रेमाचं घरही कोसळू शकतं. भावनिक खच्चीकरणाचं ओझं पेलणं अशक्य झालं की माणूस टोकाचं पाऊल उचलतो. त्याचा परिणाम फक्त त्या दोन व्यक्तीवरच नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो. प्रेम असो वा विवाह, संवाद नसेल तर प्रेमाचं रूप भीषण वादळालाही बदलू शकतं. ही घटना ही माहिती ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? या घटनेबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन लेटेस्ट अपडेट माहिती टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.